बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला कुठेतरी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल आपण साऱ्यांनी पाहिलं असाल, महाराष्ट्राच्या वरच्या सभागृहाने एकनाथ शिंदेंचा वाढलेला रक्तदाब पाहिला. एकनाथ शिंदेंचा तो वाढलेला रक्तदाब, तो वाढलेला बीपी हाय लेवलला पोहोचला होता, अत्युच्च स्तरावर पोहोचला होता. आणि याचं कारण होतं ऍडव्होकेट अनिल परब, शिवसेना नेते, शिवसेनेचा ढाण्या वाघ ऍडव्होकेट अनिल परब. आता अनिल परब म्हटलं तर असाही या सत्ताधाऱ्यांच्या पोटामध्ये गोळा उठतो. यांचे मंत्री असतील, यांचे आमदार असतील, या सगळ्यांच्या पोटामध्ये ज्यावेळेस अनिल परब वरच्या सभागृहामध्ये बोलायला उठतात त्यावेळेस यांच्या पोटामध्ये गोळा उठतो की आज नेमकं अनिल परब कुणाला झोडणार आहेत. बरं, हा माणूस असा, याच्या नादी कोणी लागत नाही बरं का. ऍडव्होकेट अनिल परबांच्या नादी कोणीच लागत नाही, कारण ज्याच्यावर डोळा ठेवला त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजायचा. अशी अनेक उदाहरणं आहेत बरं का. आणि आपण पहा, त्यांचा सारा इतिहास पहा. ऍडव्होकेट अनिल परब यांच्या रडारवर जो आला त्याचा कार्यक्रम उरकला म्हणूनच समजायचा. असो, मी जास्त काही त्या विषयात जात नाही. विषय महत्वाचा हा आहे, काल एकनाथ शिंदे ज्यावेळेस अनिल परबांच्या प्रश्नांवर उत्तर देऊ लागले त्यावेळेस एक फरक पाहण्यात आला. फरक होता म्हणजे तीच स्टेप त्यांनी पुन्हा वाजवली जी आता 2-2.5 वर्षांपासून वाजवतायत. आम्ही याव केलं, आम्ही त्याव केलं, आम्ही काय बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्य वाचवायला कमळीच्या मांडीवर जाऊन बसलो वगैरे वगैरे त्यांचे विचार. आपण हे सारं ऐकलं. त्या हिंदुत्वाच्या, बाळासाहेबांच्या विचारांच्या, शिवसेना वाचवण्याच्या साऱ्या भाकड कथा आपण चांगल्या ऐकलेल्या आहेत. अंतिम सत्य फक्त एवढं आहे, आम्हाला जी लालसा होती ती होती सत्तेची, आम्हाला जी लालसा होती ती होती मुख्यमंत्री पदाची, ती आम्हाला मिळाली, पण आताच्या वेळेत काही मिळालेली नाहीये. त्यामुळे आता आम्हाला देवेंद्र फडणवीसांना त्याची पुन्हा आठवण करून द्यायची आहे. आणि त्यासाठी कालचा संबंध 11-12 मिनिटांचा तो व्हिडिओ तुम्ही पाहिलात. काल ज्यावेळेस सभागृहामध्ये बसून ती पूर्ण कॅसेट ज्यावेळेस वाजवली जात होती, जुनी कॅसेट, मी विचार करत होतो ही कॅसेट तर अगोदरच वाजवून झालेली आहे, मग आज नव्याने ही कॅसेट पुन्हा वाजवण्यामागचं तात्पर्य काय. तर त्याच्या मागे एकच कारण निघालं, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू असलं शीत वगैरे नाही बरं का. जे मीडिया म्हणते शीतयुद्ध, हे शीत वगैरे अजिबात नाही. हे युद्ध खुल्यामध्ये आहे. आणि सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीसांच्या नरडीमध्ये अडकलेला हाडूक म्हणजे एकनाथ शिंदे झालेले आहेत. आता नरडीतला हाडूक म्हणजे या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला चांगलाच कळतो. ज्यावेळेस हे प्यादं देवेंद्र फडणवीसांनी उभं केलं त्यावेळेस त्यांनाही त्याची कल्पना नव्हती हे प्यादं एके दिवशी मलाच क्रॉस करेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नरडीतलं हाडूक म्हणजे एकनाथ शिंदे. हा वाक्प्रचार तुम्हाला चांगलाच कळाला असेल. आता देवेंद्र फडणवीसांनी यांच्या मंत्र्यांच्या, स्वतः एकनाथ शिंदेच्या कित्येक चौकशा लावलेल्या आहेत. हे काही वेगळं सांगायला नको. पण आज अशाही परिस्थितीमध्ये याच देवेंद्र फडणवीसांना बॅकअप करण्याची ही नेमकी काय योजना आहे बरं. नेमकं यामागचं राजकारण काय असेल बरं. आता महाराष्ट्राच्या कुठल्या मीडियाच्या नजरेत हे आलं मला माहित नाही, पण साम मीडियाने थोडासा माझ्या मनाचा वेध या साम मीडियाच्या ह्या वृत्तात मला पाहण्यात आला. एकदा हा व्हिडिओ पहा. तुम्ही कुणाची तुलना कुणाबरोबर करताय? शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाबरोबर करताय आणि या औरंगजेबाची तुलना क्रूर म्हणून, प्रशासक म्हणून यांच्याशी करताय. काय करताय? तुमचं काय चाललंय? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे. ऐकलं? अधिवेशनात एकनाथ शिंदे संतापलेले दिसले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांची तुलना थेट औरंगजेबाशी केली होती. त्यावरून शिंदेंचा संताप दिसून आला. खरं तर काही दिवसांपासून शिंदे आणि फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. मात्र काँग्रेसच्या टीकेवरून अधिवेशनात एकनाथ शिंदे फडणवीसांच्या मदतीला धावून आले. आक्रमक होत सपकाळांवर त्यांनी घणाघात केला. शिंदेंचा एवढा संताप होण्यामागे सपकाळ यांनी नेमकं काय विधान केलं होतं ते देखील पाहूयात.
सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा. औरंगजेब कधी हजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे, मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे तिथे खासदारांच्या लेकीबाळी सुरक्षित नाही. हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे. त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात राजकारण सुरू झालंय. शिवसेनेनं त्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ही कबर महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, हा कलंक पुसला पाहिजे अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. एकीकडे महायुतीत सारं काही आलबेल नाही, त्यातही शिंदे आणि फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. शिंदेंच्या कार्यकाळातील अनेक प्रकल्प फडणवीसांनी रद्द केलेत. याशिवाय अर्थसंकल्पात शिवसेनेच्या वाट्याला निधी कमी आलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीसांसाठी धावून आलेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कबरीचा वाद कोणत्या वळणावर जाणार या संवेदनशील मुद्द्यावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये एकी दिसणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. खरं तर एकनाथ शिंदेंनी त्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं ते वक्तव्य किती नीट ऐकलं मला माहित नाही, पण हे म्हणाले छत्रपती शिवरायांची तुलना औरंगजेबाशी केली असं कुठेही माझ्या पाहण्यात नाही आलं. आणि त्यानंतर त्यांचा खरा रोख जो होता की औरंगजेबाची तुलना खऱ्या अर्थाने ही ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांशी झाली, म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी औरंगजेबाची तुलना, खरं तर औरंगजेबाची तुलना न करता त्यांनी औरंगजेबाचा काळ आणि आताचा काळ आणि औरंगजेबाची कार्य करण्याची पद्धती आणि आताची देवेंद्र फडणवीसांची कार्य करण्याची पद्धती याच्यामध्ये साम्य दाखवून दिलं. आता ह्यांना ही तुलना वाटली, काय वाटलं हे यांच्यावर आहे. पण छत्रपती शिवरायांची तुलना याच्यामध्ये औरंगजेबाशी कुठे झाली होती? पण ह्यांना खरं जे झोंबलं ते आहे औरंग्याची तुलना देवेंद्र फडणवीसांशी झाली. खरं तर एकनाथ शिंदेंनी कालचाच देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये तो कंबळीचा एक खासदार उठून ज्यावेळेस छत्रपती शिवरायांना नरेंद्र मोदींशी तुलना करतो त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदेच्या तोंडून चकार शब्द निघत नाही की ह्या जन्मीचे छत्रपती शिवराय म्हणजे नरेंद्र मोदी. हे तुम्ही देखील जर पाहिलं नसाल तर एकदा हा व्हिडिओ पहा. तळपायची आग मस्तकात. एक गिरिजा बाबा एक संत वहां रहते हैं, उन्होंने सही कहा. हमको एक दिन बातचीत चल रहा था, उन्होंने हमको बताया कि देश के आज जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है, नरेंद्र मोदी जी का पूर्व जो जन्म था वो महाराज छत्रपती शिवाजी थे और उसका दूसरा जन्म ये अभी नरेंद्र मोदी है. आणि जे नावं आता आपण घेतले त्यांना तर म्हणजे आणि त्यांचं जे वक्तव्य आहे ते एवढ्या लाईटली जे बोलतात तर त्यांना शासन हे होणं गरजेचं आहे. मी ह्या अगोदर पण मी सांगितलंय आणि त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि झालीच पाहिजे. आता ते एवढं का आम्हाला माहिती नाही. त्यांनी कधी शोध लावला असेल त्या खासदारांनी तसं होणार नाही, परंतु तो का भावनेच्या आरी बोलला ते आम्हाला विचारावं लागेल. रांजाच्या पाटलाला शिक्षा देणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि मणिपूर मधल्या महिलांवर अत्याचार झाल्यानंतर तोंड सुद्धा न उघडणारे देशाचे पंतप्रधान कुठे? काय तुलना करता तुम्ही छत्रपतींची? या अशा काय म्हणू शब्द येत नाही. भुक्कड लोकांबरोबर कोण भुक्कड? तो खासदार, तो भुक्कड खासदार बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करतो. कोणाची? नॉन बायोलॉजिकल माणसाची. देशाच्या पंतप्रधानांची तुलना करताना त्यांच्या कारभाराची तुम्ही करा, काय करायचं ते घरात नेऊन पूजा, पण त्यांची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरची तुलना आम्ही नाही सहन करणार. हा कोण कुठला कंबळीचा खासदार माझ्या छत्रपती शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींशी करून जातो? आणि एकही माईचा कमळीचा लाल शिवसेनेच्या खासदारांच्या व्यतिरिक्त एकही माईच्या कमळीच्या लालाने त्याच्या भगल बच्चांनी म्हणजे ही शिंदे टोळी असेल, ही पवार टोळी असेल, एकानेही याच्या विरुद्ध चकार शब्द काढला नाही. आता छत्रपती शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींशी होते हे मात्र यांना चालतं. मग औरंग्याची तुलना ज्या वेळेस त्यांच्या कामकाजाचं आणि ह्यांचं स्वरूप एक दाखवलं जातं त्यावेळेस मात्र ह्यांना झोंबतं. आणि हे सगळं करत असताना त्यांच्याकडनं चुकून डिवचलं गेलं, लक्षात घ्या, आणि ते त्यांना भारी पडलं बरं का. चुकून डिवचलं गेलं ते अनिल परबांना. आणि अनिल परबांना डिवचल्यानंतर आणि खरं तर त्या विधानसभेतला तो कॅमेरा
आणि तो माईक एका वेळी एकाकडेच ठेवतात किंवा दोन जण एका वेळी बोलत असतील तर दोघांकडेही तो वळवला जातो. पण कालचं अनिल परब साहेबांचं ते रौद्र रूप त्यांनी महाराष्ट्राला ह्यांनी दाखवलंच नाही. सबंध कॅमेरा आणि सबंध माईक हा फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेचा चालू ठेवला. अनिल परबांचा चेहरा जर काल दाखवला असताना एका वाघाचं, नरभक्षी वाघाचं स्वरूप कसं असतं ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलं असतं. तरी सुद्धा माईक बंद असताना सुद्धा अनिल परबांचा आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडला ऐकायला येईल. मी तुम्हाला 4-4 मिनिटांचे हे दोनही व्हिडिओ दाखवेल. या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे एकनाथ शिंदेनी तीच जुनी टेप वाजवलेली आहे, पण त्यामध्ये अनिल परब कशा प्रकारे भिडतायत, नडतायत ते तुम्ही एकदा पहा. पती महोदय, नाही तुमचं झालंय काय संभाजी महाराजांसारखं? तुमचे काय नाही संभाजी महाराजांनी 2019 मध्ये, हो आता मी सांगतो ऐका, मी सांगू ऐकता 2019 ला अरे तुमच्याकडे काय हिंमत आहे? तुमच्याकडे काय हिंमत आहे? अरे तुम्ही तुमच्याकडे काय हिंमत आहे? तुमच्याकडे काय हिंमत आहे? अरे खुर्चीसाठी मला बोलू दे. बाळासाहेबांचे विचार सोडले, खुर्चीसाठी औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली यांनी. आणि म्हणून या सरकारमध्ये तुम्हाला या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाहीये. आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले, खुर्चीसाठी तुम्ही 2019 मध्ये सत्ता मिळवली, काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, औरंगजेबाचे विचार स्वीकारले. आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय? अरे तुम्ही यांना आतमध्ये घालणार होते. या लोकांना अंबादास ऐका अंबादास ऐका, अरे यांना मी सांगतो, अरे हे गेले होते तिकडे, हे गेले होते लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली. आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडं म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू. इकडं आल्यावर पलटी मारली. आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशिष शेलार या 4 लोकांना जेलमध्ये टाकणार होते. जेलमध्ये टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते. त्यावेळेस मी यांचा डाव मोडला, यांचा टांगा पलटी करून टाकला, यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीचं सरकार आणलं. महायुतीचं सरकार बसा औरंगजेबी विचार तुम्ही सोडा. औरंगजेबीचे अरे तुम्हाला नोटीस झाल्यानंतर तुम्ही गेले. हे एक मिनिट तुम्ही बसा खाली. आपण का उभे आहेत? बसा ना जरा आपण. हेमंत पाटील जरा खाली बसा. गिरीश महाजन आपण खाली बसा. खाली बसा. हेमंत पाटील खाली बसा. अरे आपण बसा जरा, सगळे खाली बसला ऐकतात. उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका 289च्या अनुषंगाने आपल्याला देता आहेत. मला वाटतं की त्यांचं बोलणं कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया. परंतु शासनाची भूमिका आपल्या 289च्या अनुषंगाने जर बोलले असतील तर आपलं नाव घेतलं नाही. आपण कोणत्या मुद्दे बोलला? अरे सत्तेसाठी हे लाचार झाले. सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं त्या काँग्रेस बरोबर बसले. औरंगजेबी विचार तुम्ही घेतले, बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवाजी महाराजांचे विचार सोडले. अरे तुम्ही काय शंभूराज. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आणि
या एकनाथ शिंदेने धाडस केलं, शिवसेना वाचवली, धनुष्यबाण वाचवला, म्हणून 80 पैकी 60 जागा आल्या, तुम्ही 100 लढवल्या, 20 जागा आल्या तुमच्या, बरोबर. आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे, जनतेने धडा तुम्हाला शिकवला. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे काय म्हणाले? खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, औरंगजेबाचे विचार धरले, हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही, खुर्चीसाठी काँग्रेस बरोबर जाऊन सत्ता मिळवली आणि म्हणून टांगा पलटी केला. कारण तुम्ही यांना अटक करणार होतात, गिरीश महाजन, दरेकर, फडणवीस, शेलार यांना अटक करणार होतात, त्या अगोदरच मी तुमचा टांगा पलटी केला. आणि म्हणून खरं तर एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वावर बोलावं. अबू असीम आझमी, रईस शेख, त्या MIMची मतं, झिशान सिद्दकी, अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ या सगळ्यांची मतं, बरं त्या अबू असीम आझमीचं मत सुद्धा यांनी विधान परिषदेला घेतलेलं आहे. MIMची तर घेतली आणि तोच अबू असीम आझमी आता ह्यांना महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यासाठी मुद्दा देऊन गेला. अबू असीम आझमीने हा मुद्दा दिला, संपूर्ण महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मस्तपैकी गुंडाळून ठेवलं. कालची दंगल, राणेची स्टेटमेंट, अबू असीम आझमीचं निलंबन, या सगळ्यामध्ये गेले 15 ते 20 दिवस महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं गुंडाळलं गेलं तुम्हाला आम्हाला कळलं देखील नाही. हे असं आहे, ही जादू आहे, ही जादू ह्यांना चांगली जमते. हे काय म्हणतात बघा ना, आम्ही यांचा टांगा पलटी केला. तुम्ही टांगा पलटी नाही केला, तुम्ही विश्वासघात केलात. याला विश्वासघात म्हणतात. या विश्वासघाताचा जी काही परतफेड तुम्हाला करायची ती कदाचित आत्ता, उद्या, परवामध्ये होणार नाही. याला नियती म्हणतात, लक्षात घ्या. याला कर्मा म्हणतात आणि कर्मा ऑलवेज रिटर्न्स. हा पुन्हा असा काही फेरा पलटी मारून येतो आणि तो जे घेऊन जातो ते तुम्हाला कळणार देखील नाही. आणि बघा, हा कर्माचा फेरा आहे ना, हा ज्यावेळेस वसुलीला निघतो ना, त्यावेळेस कोणाचा वशिला चालत नाही. मी पुन्हा सांगतो, यावेळेस कुणाचाही वशिला चालत नाही आणि जे आहे नाही सगळं घेऊन जातो. कर्म ज्यावेळेस वसुलीला निघतं काहीच चालत नाही. आज मगाचा मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला, त्या व्हिडिओमध्ये मला या एकनाथ शिंदेचा कुठलंही ते वाक्य ऐकवायचं नव्हतं. ते वाक्य सोडून ते 2.5 वर्ष आपण ह्या टेप वारंवार ऐकलेले आहेत आणि त्याच्यावर मी वारंवार बोललेलो सुद्धा आहे. काय म्हणायचं यांचा खुर्चीसाठी विचार याव त्याव, पण त्याच्या बॅकग्राऊंडला असलेला तो अनिल परब साहेबांचा तो आवाज मला तुम्हाला ऐकवायचा होता. महाराष्ट्राच्या विधान परिषदेने त्यांचा जर आवाज ऐकवला असता, त्यांचा माईक चालू ठेवला असता, त्यांचा जर कॅमेरा त्यांच्यावर फोकस केला असता तर कळलं असतं नरभक्षी वाघ कसा असतो ते. आज ज्यावेळेस खुल्यामध्येही नडण्याची भाषा चालू होती तिथे, कारण एक नोटीस नावाचा शब्द काढला आणि यांना इतकं झोंबलं तुम्ही सर्वांनी पाहिलात. आता मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये हे काय म्हणतायत, आम्ही 80 पैकी 60 जिंकलो, तुम्ही 100 पैकी 20 जिंकलात, जनतेने ठरवलेलं आहे कोण खरं कोण खोटं. हे जनतेने ठरवलं की EVMने ठरवलं की कमळीने ठरवलं? हे जरा स्वतःच्या मनाला एकदा विचारा. तुमचं मन त्याचं खरं उत्तर देईल. आणि मन कधी खोटं म्हणत नसतं बरं का. मनाचा आवाज हा कायम खराच असतो, कारण मनाला कधी खोटं बोलता येत नाही. तुमच्या मनाला विचारा, हे EVMने ठरवलं, कमळीने ठरवलं की नेमकं कुणी ठरवलं की जनतेने ठरवलं? तुमचं मन काय सांगतं एकदा सांगा. कारण जनता आजही म्हणते आमची मतं गेली कुठे. मी तुम्हाला हा जो व्हिडिओ दाखवतो याच्यामध्ये हे म्हणतायत, उद्धव साहेब तुमचे पक्षप्रमुख गेले होते मोदींकडे, माफ करा वगैरे म्हणायला. काल पक्षप्रमुखांनी खूप सुंदर उत्तर दिले, अगदी दीड 2 शब्दात त्याचं उत्तर दिले. मी ज्यावेळेस तिथे माफ करा म्हणत होतो त्यावेळेस हे कुठे बसले होते? जरा एकदा पहा त्यांचा तो व्हिडिओ. मी आणि अनिल परब हे नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलो होतात आणि माफी हो, तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचरा डस्टबिन मध्ये होते, आम्हाला कळलंच नाही. त्याला धन्यवाद. जय महाराष्ट्र. पुढे म्हणतायत, हे जे मी काही केलं लपून छपून नाही, खुलेआम केलं, शेर का बच्चा. एकदा हा व्हिडिओ पहा. हिंदुत्वाचं सरकार आणलं, हिंदुत्वाचं सरकार, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं. 2.5 वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला, 2.5 वर्ष महायुतीचं सरकारने काम केलं, म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलं. अरे तुमचं काही गेलं आणि तुम्हाला जेव्हा अरे एक अंदर की बात है. सभापती महोदय, मला एक गोष्ट बोलायला सांगा. सभापती महोदय, यांचे प्रमुख पण
मोदी साहेबांना जाऊन भेटले, मला मला माफ करा, मोदी साहेबांना भेटले, मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो, इकडे येऊन पलटी मारली. तुम्ही पण गेले होते, तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा. नंतर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली. ही मला गोष्ट माहित आहे आणि म्हणून सांगतो तुम्हाला, आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, आम्ही लपून छपून गेलो नाही. जे केलं, जेव्हा शिवसेना धोक्यात आली, धनुष्यबाण धोक्यात आला, बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले, हिंदुत्व धोक्यात आलं, तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले, त्यावेळेस आम्ही सरकार पलटी केलं, तुमचा टांगा पलटी करून टाकला, अरे शेर का, अरे त्याला वाघाचं हे करायला वाघाचं काळीज लागतं. अरे लांडगा वाघाचं कांदडं पाकून, एक मिनिट, लांडगा वाघाचं कातडं पांघरून वाघ होऊ शकत नाही. त्याला वाघाचं काळीज लागतं. शेर का बच्चा खुलेआम किया, हिम्मत है तुम्हारे में. अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया, जनता ने दिखाया, तुम्हारी जगह दिखा दी. तुम्हाला विधानसभेच्या जागा 100 लढवल्या, 20 जिंकल्या, या पठ्ठ्याने 80 लढवल्या, 60 जिंकल्या. अरे तुम्ही काय लढवणार, तुम्हाला भूमिका बदलली. यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बदलली, बाळासाहेबांची भूमिका बदलली. तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले, इधर कभी नाही उधर कभी नाही. आणि तुम्ही विचार सोडले, त्यामुळे तुम्ही ना घरचे ना घाटचे. आता घरचे ना घाटचे हा शब्द प्रयोग खरं तर तुमच्यावर करावा लागेल. कदाचित एखाद्या निवडणुकीमध्ये तुम्हाला याचा फायदा झाला, कमळीच्या त्या केंद्रातल्या सत्तेचा तुम्हाला फायदा झाला, कमळीच्या त्या इलेक्शन कमिशनवर असलेल्या दबावाचा फायदा तुम्हाला झाला, न्याय व्यवस्थेवर असलेल्या दबावाचा फायदा तुम्हाला झाला, कमळीच्या या सगळ्या संबंधाचा फायदा तुम्हाला झाला, कमळीच्या त्या ईव्हीएमचा फायदा तुम्हाला झाला. कदाचित हे एखाद्या निवडणुकीत होईल, दुसऱ्या निवडणुकीत झालं, पण हे वारंवार घडणार नाही. ज्यावेळेस तुमच्या डोक्यावरचे, खरं तर बघा, आजच्या घडीला जर निवडणुका झाल्या तर तुमचं सगळं पितळ उघडं होतंय. घेऊन दाखवा तुम्ही आजच्याही घडीला निवडणुका, एखादा सॅम्पल निवडणूक घेऊन दाखवा, एखादी सॅम्पल वोटिंग घेऊन दाखवा, महाराष्ट्राच्या जनतेचे आत्ताचे सर्वे घेऊन दाखवा. निवडणुका सोडा, सर्वे घ्या, फक्त सर्वे, आणि खरे सर्वे दाखवायची ताकद ठेवा. तुम्हाला कळेल तुमची जागा सध्या कुठे आहे ते. हे काय म्हणे, आम्ही सत्तेला लाथ मारली वगैरे म्हणे. मी तुम्हाला आणखी एक छोटा व्हिडिओ दाखवतोय. म्हणे आम्ही सत्तेला लाथ मारली, आम्ही 8 जण सत्तेतून बाहेर पडले नाही. तुम्ही हा एकदा व्हिडिओ पहा, काय म्हणतायत, मी पुढे माझं विश्लेषण करतो. अरे आम्ही तर सत्तेवर लाथ मारली, आम्ही तर मंत्रीपद सोडलं 8 लोकांनी. तुम्ही सोडणार का मंत्रीपद? आम्ही मंत्रीपद सोडलं 8 मंत्र्यांनी. आम्हाला काय माहित होतं की आम्ही काय होणार आहे आमचं, आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एक तर लढून शहीद होऊ, असं म्हणून आम्ही लढलो. तुम्ही आम्हाला काय सांगताय? आणि म्हणून परब साहेब, तुम्हाला तुमचा माझा काय वाद नाहीये, पण तुम्ही एकच आहे, जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले, हे पळाले, ते पळाले, आतलं मला सगळं माहित आहे. कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे. त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. तुम्ही फक्त बघा, मी तुम्हाला काय म्हणालो नाही, सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता, असं मी बोललो. काय, कशावर? छळ झाला. तर तुम्ही इथं बोलले होते ना, बसून बोलू नका. संभाजी राजे, मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबासारखा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत. मी त्याच्यावर सुरू केलं ते म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले, त्यांची काय जीभ छाटली, त्यांची काय नख उपटली, त्यांची काय कातडी सोडली, काय केलं देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी काय केलं, सोलायला पाहिजे होती. आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही छळ झाला, तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का. तुम्ही जेव्हा असं नाही, तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले त्यामुळे मी सांगतो, तुमचं नाव नाही घेतलं मी बघा आणि म्हणून मी सांगतो खाली बसा, गिरीश महाजन खाली बसा, करतो प्रसाद लाड खाली बसा. सभापती महोदय, मला कोणाच्या बद्दल काही कधीही मला जोपर्यंत कोणी व्हिडिओमध्ये हे काय म्हणाले, आम्ही 8 जणांनी सत्तेला लाथ मारली, आम्हाला सत्तेची हाव कधीच नव्हती. सत्तेची हाव नव्हती, सत्तेला लाथ मारलीत. हा तुमचा व्हाया गुवाहाटी जो प्रवास होता ना, हा छोट्या सत्तेकडून मोठ्या सत्तेकडे होता. तुम्हाला याची चांगलीच कल्पना होती. म्हणजे नगर विकास मंत्र्यापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा हा तुमचा वाया सुरत गुवाहाटी गोवा प्रवास होता. ही तुम्ही सत्तेला लाथ नव्हती मारली, तुम्ही छोट्या सत्तेला लाथ मारली होती. तुम्ही कुछ बडा कर दिखाना था, बरोबर. आणि ज्यांच्या समोर तुम्ही हे सारं म्हणताय ना, ते निष्ठावंत आहेत, शिवसेनेचे निष्ठावंत आहेत. आज त्यांना माहिती आहे शिवसेनेकडे फक्त 20 आमदार आहेत. भविष्यातल्या विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये आम्ही निवडून सुद्धा येणार नाही, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. अरे पद आज असतील उद्या नसतील, पद परवा पुन्हा येतील. पक्षाला चांगले दिवस आले तर ही पद पुन्हा आपल्याकडे येतील. पण आज पक्षासाठी तिथे नडणं भिडणं, पक्षाची बाजू मांडणं, पक्षाला पुढे घेऊन जाणं हे गरजेचं आहे. आणि तेच कार्य हे शिवसेनेचे निष्ठावंत खंदे मावळे करतायत. पद कुणामुळे होती? पद शिवसेनेमुळे होती, पद पक्षप्रमुखांमुळे होती. अरे त्यांनीच दिलेलं पद आहे ते. आज कदाचित नाही येणार आमच्याकडे ते पद पुन्हा, आज पक्षाला तसे दिवस नसतील. काही लोकांमुळे या आमच्या पक्षाची ही अशी घरघर चालू असेल, पण ठीक आहे, आम्ही आमच्या निष्ठेच्या जीवावर आमच्या पक्षाला पुन्हा बाहेर घेऊन येऊ. ही असते वृत्ती, निष्ठेची वृत्ती. ही तुम्हाला आम्ही का सांगायची, आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही कळणार. विचार करा ना, काय म्हणतायत की 8 लोकांनी आम्ही सत्तेला लाथ मारली. मला तर हे वाक्य कायम इथे टोचतं बरं का शिवसैनिकांना. बरं, हे सगळं चालू असताना मागे शंभूराज देसाईंना एक कल्पना आली होती की हे प्रकरण थोडंसं अंगाशी येत आहे. समोर अनिल परब हे चांगलेच आक्रमक होत आहेत. त्यांना कुठेतरी कल्पना आली की आता ह्यांना बसवावं लागेल खाली. हे जे आमचे मुख्य नेते तिथे भांडतायत ना, त्यांना आता बसवावं लागेल. अनिल परबांना त्यांनी, तुम्ही पहा एकदा मध्ये हात देखील जोडलेत मागे. तुम्ही शंभूराज देसाईचा तो व्हिडिओ पहा, त्यांच्या मागेच बसले, त्यामुळे तो कॅमेऱ्याचा फोकसमध्ये येत आहेत. हात जोडले. अनिल परब कसले ऐकतायत. त्यानंतर यांना सांगितलं की आता कन्क्लूड करा म्हणाले ते. बरं, एकदा नाही 2दा सांगितलं कन्क्लूड करा, आणि त्यानंतर यांनी कन्क्लूड केलं, कारण हे प्रकरण कुठेतरी अंगाशी येत होतं. तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का. तुम्ही जेव्हा असं नाही, तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले त्यामुळे मी सांगतो, तुमचं नाव नाही घेतलं मी बघा आणि म्हणून मी सांगतो, खाली बसा, गिरीश महाजन खाली बसा, करतो प्रसाद लाड खाली बसा. सभापती महोदय, मला कोणाच्या बद्दल काही सभागृहामध्ये अनिल परबांच्या नादी लागणं हे कोणालाच शक्य नाही, याची जाणीव शंभूराज देसाईंना चांगलीच आहे. त्यामुळे त्यांनी कन्क्लूड करायला सांगितलं आणि तो विषय तिथे संपला. असो, या संबंध 8-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदेची ती 2.5 वर्षांची टेप मला तुम्हाला ऐकवायची नव्हती. त्यामध्ये जो अनिल परब साहेबांचा मध्ये आवाज येत होता, तो आवाज तुम्हाला ऐकवायचा होता. कशा प्रकारे ह्यांच्या मुख्य नेत्याला भर विधान परिषदेमध्ये एक झापण्याचं काम अनिल परब चांगल्या पद्धतीने करत होते. याला म्हणतात वाघ आणि याला म्हणतात वाघाचं काळीज. हे काय सांगणार वाघाच्या काळीजाचं. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.